फायनल भावना सेमीफायनल माहिती नाही हा पण मॅच चालते की बफर होते का तर चालू करून पाहावं. हॅलो 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 Southwind TB choice ground. चालू भी है चालू करू कर ते केलं पाहिजे टायमिंग Start. चला भावांनो मॅचला सुरुवात. Okay. Go. सेमीफायनल भानुमीचा 5 नंबरचा अभिनवाचा लीडर चढाई करतोय टीव्हीचा रिंगणात. अतिशय शांतपणे आपला खेळ दाखवत परत आपल्या रिंगणात वापर. सेमीफायनल मॅच भाडुमरी वर्सेस टेंबी. टीव्हीचा लीडर चढाई करतोय भानुमीच्या रिंगणामध्ये. कॉर्नरला मारण्याचा प्रयत्न व तसेच सेंटरला मारण्याचा प्रयत्न वापिस. भानुमीचा 11 नंबरचा लीडर चढाई करतोय टीव्हीच्या रिंगणामध्ये. फायनलला कॉर्नरला मारण्याचा प्रयत्न गवराय असंग गेलाय. तिथून तिकडे सेंटर मध्ये उल देत सेंटरला लाट मारून मारण्याचा प्रयत्न अजून पण त्याला येत नाही. आकाश गोरलेवार नक्की हे बघा अजय पंचक म्हणून पाहत आहे. ए अजय आकाश गोरलेवार हाय कर म्हणताय तुला. आकाश गोरलेवार तुझा मित्र हाय कर म्हणताय अजयला दाखव म्हणताय. हा भाई आकाश गोरलेवार कुठचा आहे तू. डोर डाय आता लगेच नावाची चांगली पकड. रेडर आउट. मला वाटतं एकदा प्रेक्षकांना विनंती आहे केवळ 2 सामने आपल्याकडे शिल्लक आहे. जसं यांच्याकडे वेळ कमी आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे पण केवळ 2 सामने आहेत आणि खरोखर या सामन्याचा आनंद घ्यायसाठी पुन्हा एकदा गावाचे जयपूरच्या कर्णधारांनी ज्याप्रमाणे आपली बॅककिक मारण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे परंतु रेडर आउट 160च्या स्पीडनं मॅच जेव्हा ते पलटले आणि परत ते आपल्या भाडुमरीला एक गुण स्वतः बहाल केलं म्हणायला हरकत नाही. आणि तेवढाच उमेदीने आणि तेवढाच ताकद दिसे 11 नंबरचा खेळाडू आणि एक चूक केली टेंबीवाल्या खेळाडूंनी आणि त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा एक त्यांच्या पदरात पाडल्यासारखं दिसत आहे. खरोखरच ये किताब जो है हासिल करना है तो ग्राउंड में कस के धुन से लड़ो. फिर से एक बार 8 नंबर आपण त्यांच्या शरीर व्यक्तीकडे जाऊ नका. 8 नंबरचा खेळाडू चपळाईने आपल्या संघासाठी आतापर्यंत कार्य केलं. स्कोर आता चालू झाला. शेवटचे खूप काही सामने शिल्लक आहेत आणि मला वाटतंय प्रेक्षकांनी पण याचा आनंद घ्यावा आणि त्यांना त्यांच्या जे स्मृती घाटांची त्यांचं रक्त संचलित करण्यासाठी घाटांची हल्ला बोल
टाळ्या आतापर्यंत कंजूसी केले, सांगितलं बाबा. पण शेवट तरी काहीतरी आता स्कोर दिसला. टाळ्याच्या रूपाने दान करा अशी विनंती करतो. जोपर्यंत तुम्ही भडकत नाही तोपर्यंत ग्राउंड मध्ये आग लागत नाही. मी मॅच हायलाइट शूट केले, उद्याचे हायलाइट लिहून देईल. मॅच फायनलला गौराई आणि या सर्व खेळाचे शिल्पकार दर्शक आहेत आणि दर्शकांनी मौन बाळगू नका. मौन तुमच्यामध्ये जर मौन बाळगत असाल तर इथे थंडी पडणार, ग्राउंड मध्ये थंडी पडणार. परत एकदा आक्रमकतेने हुशार एकदम फोरवर जाऊन याला म्हणतात कबड्डी. 8 नंबरचा खेळाडू सिद्ध करून दाखवलं. परंतु माघारी मला वाटते अपयश. परत एकदा 9 नंबर जे आपण सक्सेसफुल रेड म्हटला जातो, त्यातला जो विजेता होईल तो फायनलला खेळेल. गौराई खूप काही वेळ शिल्लक आहे आणि तेवढ्याच ताकद आणि चांगली पकड आणि तेवढ्याच रेडर आउट. टेमीच्या खात्यावर जबरदस्त स्ट्रगल, पण थोडशाने गेला भावा. गेम आता स्कोर दिसतोय खूप का? चांगला खेळ. मॅच कसा दिसतोय एकदा सांगा बरं. ज्याची आपल्याला अपेक्षा होती, ज्याची आपल्याला अपेक्षा होती, खरोखरच भावनो मॅच जर चांगला तो सामना आपल्याला इथे ओके आपल्या ओके डोळ्यासमोर करा बरं. आणि तेवढ्या उमेदी ताकदीने परत माघारी आपल्या घरी परत एकदा 8 नंबरचा खेळाडू. या आधीच मी म्हटलं होतं की त्याच्या शरीरयष्टीच्या त्याच्याकडे जाऊ नका. जेवढी मूर्ती लहान असते त्यांच्यासाठून कीर्ती घडते. जगानं पाहिलेलं आहे. अडॉल्फ हिटलर, जर्मन बादशाह, ते पण उंचीने लहान असताना त्यांनी जी कीर्ती केली त्याचप्रमाणे 8 नंबरचा जो खेळाडू आहे परत माघारी. यार बघा एवढा चांगला दिसत आहे. चला धन्यवाद भावांनो, धन्यवाद. परत माघारी एवढा होता खूपच. आपल्या राउटर संघासाठी आणि वैयक्तिक आणि संघ झाला होता, त्यामुळं संघ नसून वैयक्तिक आणि संघ एन्जॉय करा. धन्यवाद. ह्या 2 गोष्टी जेव्हा एकत्र मिळतात एक अलग समीकरण तयार होतात आणि अलग केमिकल तयार होते आणि त्या केमिकल मधून जो खेळाडू जागृत होते आणि वाघासारखा प्रहार करत आपल्या संघासाठी. आता सेमीफायनलचा मॅच आहे आणि कालेश्वरला चालू आहे. काल उद्घाटन झालं, आज फायनल. दिवस रात्र मॅच काढले. खूप चांगला खेळ आणि जबरदस्त असं मंडळ, जबरदस्त आयोजन, नियोजन. नंबरचा खेळाडू आहे. बाकी गावामध्ये 4-4, 5-5 दिवस लागतात. आतापर्यंत अवघ्या 2 दिवसात फायनल. दुपारी चांगला चालला, पण मग सायंकाळी बफर झाला. परत एकदा कालेश्वर 9 नंबरचे प्लेयर युवा एकदम चपराईने मारण्याच्या प्रयत्नात, परंतु त्या अजूनपर्यंत काही नाही, पदरात यश नाही. परत एकदा एकदम खोलवर जाऊन अंदर आपल्या त्यांच्या घरामध्ये घुसून टायमिंगचं भान नाही. मला वाटतं त्यांनी आपल्या समोरचं डिस्प्लेला बघता ते स्वतः बहाल केलं म्हटलं जात. खूप मोठी तफावत नाही, खूप मोठा अंतर नाही. गौराई फायनलला गेलाय. क्वार्टरला गौराईच भिडलेली. सेमीला त्यांनी कालेश्वरला ते चांगल्या आपली पाठ दाखवत आओ पकडो आव्हान देऊ राहिले. ते मध्यंतरासाठी केवळ आपल्याकडे 2 मिनिटं शिल्लक आहेत. मध्यंतरासाठी 2 मिनिटं शिल्लक आहेत. सेमीफायनल याच्यानंतर फायनलचा मॅच. जो जिंकेल हा फायनल खेळेल गौराई संघासोबत. सर्व उपस्थित सर्व दर्शक, कमाल का बंदा, 1 नंबर, डबल वन. कोशिश जारी है, अभी बाकी है. अभी कटला रे कटला. 1 पॉइंट भाडू बाकी है. 1 नंबर.
या पद्धतीने इथे 4 नंबरचा खेळाडू ते आक्रमकतेने आपल्या जगमगलेल्या संघाला मनोबलची आवश्यकता आहे आणि ते मनोबल जोपर्यंत पब्लिक बोंबलत नाही, कल्ला करत नाही, आगाओगा करत नाही आपल्या सोप्या भाषेत, तोपर्यंत यांना ऊर्जा मिळत नाही. या ऊर्जेच्या आपल्याला एक झाला बाबा समीकरण बघायचे आणि तेवढंच परत पुन्हा एकदा एक चांगली पकड. किती 9 का? हा खेळ सुरुवात झाली आहे. शेवटची एंट्री मध्यंतरात शेवटची एंट्री लास्ट रेड 9 नंबर चित्र दिसत आहे आपल्या स्क्रीनवर आणि समोरच्या डिस्प्लेवर. शंभर गुण बाळूगडे, 20 गुण टेंबे, 100-20. ह्या गुणांकडे जाऊ नका, ह्या अंकाकडे जाऊ नका, ह्या जाऊ नका. अंक कधी पण गौराई हा संघ लगेच हा सामना संपतात. परत माघारी 11 नंबरचा खेळाडू परत माघारी आपल्या दिशेने. हो दादा, कटली बोरगाव हरली, साईबाबा मांगुर्डा पण हरली क्वार्टरला. 8 नंबरचे परंतु त्यांना वांद्री पण हरली क्वार्टरलाच. एक मजबूत स्थितीत म्हणायला चांगल्या टीमा हरल्या. चांगली एकदम दूर एकदम अंगा एकदम चंद्र जाऊन टप लावलेत, लूज लावलेत, त्याच्यामुळं खरोखरच म्हणावं लागेल. एक गुण प्राप्त करून तेंबी या संघाचं मनोबल वाढेल आणि उंचावेल. एक चांगला खेळ हे आता झालेल्या मागे गेल्यानंतर असं समजून येते की टेंबू हा संघ 100 स्कोर झाला. ते चेंज चपळाईने परत 8 नंबर चढाई करताना दिसता येते. 9 नंबर ऑप्शन नो ऑप्शन. हो दादा, अडकत आहे, थोडा स्किप करा. आणि परत एकदा सुपर रेड भाडुमरी चांगली पकड परंतु अपयश. बाळुंगीच्या खात्यात आणखी गुणाची भर. दादा थोडा स्किप करा, अडकत होता व्हिडिओ, अडकली नाही. 8 नंबरचा प्लेयर मला वाटतं त्यांना अजून तत्परतेनं आणि आपला खूप चांगल्या पद्धतीने खरोखर पाहण्यासारखं आणि दोन्ही संघाचं कौतुक करण्यासारखं आतापर्यंत जो प्रवास होता दोन्ही संघाचा. मला वाटतं सर्व संघाचे आतापर्यंत इथे आलेल्या दोन्ही कर्णधारांनी एक चांगली रणनीती आपण इथपर्यंत. डोरडाय आहे का? पॉइंट मारला होता, बरोबर आहे, तिथं मारला होता. लक्ष द्या, असू द्या, दुर्लक्ष करू नका. सेकंड आहे, त्यामध्ये ऑन आहे. परत 8 नंबर भाडुमरी
एकदम चित्राप्रमाणे, परंतु परत माघारी आपल्या बिना हा डोरडा आहे, गुण घेता डोरडा. याचा अर्थ असा आहे, आपत्कालीन मध्ये कसं निघायचं बाहेर, एक चांगलं सिग्नल आणि परत आणखी एकदम खोलवर जाऊन गडी मारण्याचा प्रयत्न करा आणि शेवटला पण त्यांना यश आलेलं नाही. वांजरी भाडउमरीला हरली वाटते भावांना. विजेचं भान नाही. श्रीकांत किन्नर, नमस्कार नमस्कार. जयपूर साथींच्या विदर्भने पुन्हा एकदा 9 नंबर केवळ अडचणी सापडलेले दिसत आहे. टेंबी महासंघ मनोबल खचण्यासारखं मानसिक स्थिती आणि पुन्हा रेडर आउट. किती झाले स्कोर आता? 180 बालुंगडे, 30 टेंबे 180 आणि शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहे. शेवटचे 2 मिनिटं. शेवटचे 2 मिनिटं. भावनो, याच्यानंतर फायनलचा मॅच भाडुमरी वर्सेस आणि गवराई होईल. गौराई वर्सेस भाडुमरी. गवराईला बोलू. गौराई हा संघ कृपया ग्राउंडवर हजर राहावं. लवकर मॅच काढून झोपायचं आहे मला. भरपूर वेळ झालाय. बोला. वेळ भरपूर झालेला आहे. गौराई, पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला विनंती करतो, गौराईचे संघनायक साईबाबा मांगुर्डा, भाडुमरी लवकर या. सुशांत परस कोल्हे. सामना संपण्यासाठी गवराई संघ लवकर खूप हजर कमी वेळ व्हावा. आहे. अंतिम सामना फायनलचा. 8 नंबर टेंबी कडे करताना दिसत आहे आणि क्या चांगली बात. पकड. ज्याला आपण आतापर्यंत रेड मारताना पाहिलं नाही त्याला 1 नंबरचा जो प्लेयर आहे. भावनो, याच्यानंतर फायनलचा मॅच बघायला विसरू नका. शेवटचा मॅच आहे. आतापर्यंत क्षमा असावं की मीच मॅच दाखवतो. माघारी शेवटचा मॅच बघा. थोडा स्ट्रीम चालत आहे वाटतं, थोडं बऱ्यापैकी. लास्ट रेड सामना संपलेला आहे. भावनो, फायनल मॅच पाहायला विसरू नका. भाडुमरी कृपया versus 4 नंबर आणि 8 नंबर थांबावं. टेंबी आले 4 नंबर आणि 8 नंबर. हटालो फायनल करा, बघायला बल्ला विसरू करा. नका लगेच. खरोखर